तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय द्या. माझं नाव काकासो मारुती कोळीकर, गाव वाटपाडी. किती वर्षापासून तुम्ही मेंढ्याचा व्यवसाय करताय? मेंढ्या आमच्यात तशा पारंपरिक आज्या पंजाबच नाही त्या. ह्या माडग्या एक 5-6 वर्ष झालं आहे रे आमच्याकडं. काल जी निकाल जाहीर झाला कार्तिक यात्रेतील स्पर्धा झाली त्याचा, त्यामध्ये तुमचा क्रमांक आलाय. तर कशामध्ये क्रमांक आलाय आणि त्याचा आदत मध्ये आलाय प्रथम क्रमांक. कितीच बक्षीस होतं? 21,000 रुपये बक्षीस होतं. हा जो बकरा आहे ह्याची किंमत काय आहे? हे आम्ही 15 लाख रुपये सांगतोय. किती आल्यानंतर विकणार आहे? हे आता पिल्लू व्हायला लागली त्यामुळे आम्ही रेट केला ऐकायला. ही कुठून घेतला होता? ही आम्ही तिथं आमच्या इथंच होता. आम्ही आमच्यात नाही लाहोर नेली होती त्यांनी. त्यांच्या लाहोरीला झाला होता. नाना बकरा धावलं होतं त्यांनी. ही सोमाना या बकऱ्याला आहे पहिलाच. आता ह्याच्यापासून काय दुसरं उत्पन्नाचं सोर्स? उत्पन्न आता हे काय पिल्ली ही पिल्लचे जे काही हे शो मध्येच नंबर आला. ह्याच्या आधी कधी आलता काय? नाही, ह्या आदत होता आता. ह्याला आता वर्ष होऊन 12, 13 ते 14 महिने झाला. आता दात लावलाय त्यानं. किती मेंढ्या आहेत तुमच्या? आमच्या मोठे 4 आणि 3 लावरी, अशा 7 आहेत. ह्याला खाद्य काय घालता? खाद्य सुबाबळ आहे, दशरथ घास, मेथी घास, गाजर असते, पेंड, 7 मेंढ्या उदरनिर्वाह भागतो का तुमचा? दुसरा व्यवसाय काय? दुसरं काय एक बाग आहे थोडीशी, डाळिंबाची. डाळिंबाची बाग आहे. तुमचा सगळा घर खर्च कशावर चालतो? घर खर्च ह्या मेंढ्या ह्याच्यावर. ह्या ज्या मेंढ्या आहेत ह्या 7 मेंढ्यांपासून असं किती उत्पन्न निघते वर्षाला? होतं की 5, 5.5, कधी 6 लाख. 6 लाख? होय. आता जी ही स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर लागला, याच्या आधी कधी नंबर लागला नव्हता तुम्हाला? नाही, आमच्याकडे नव्हताच, बकराच नव्हता आम्ही पाळला. 4 मेंढ्याला कुठे त्याला पाळायला राहत नाही ती ना. पहिला कुणाचा आला? पहिला चॅम्पियन मध्ये सोमानाना बुलेट मिळाली त्यांना. आणि परत दुसरी ही भीमराव पुजारी फुलजंतीचं, त्यांचा जुळूक मध्ये आलाय. ही किती जातीमध्ये आलाय? ही दुशामध्ये आहे, आदत मध्ये आलाय याचा. आदत मध्ये किती सहभागी झाले होते? ती 3 का 4 होती बकरी आदत मध्ये. पहिला कुणाचा आला? आमचा पहिला आला. दुसरा नाना पुजारी आणि तिसरा ती कर्नाटकात होते. एकंदरीत ह्या स्पर्धेवरून असं समजते की मेंढपाळांचं एक उत्पन्नाचं वेगवेगळं साधन ह्यातून निर्माण होऊ शकतं. तुम्ही मेंढपाळांना काय आवाहन कराल? मेंढपाळाला काय चांगलं आहे, प्रदर्शन भरवते ती, त्याच्यापासून त्यांचं नाव होतंय मोठं, बक्षीस मिळते ती. हा व्यवसाय नवीन जर मेंढपाळ करणार असतील तर काय आवाहन कराल तुम्ही? त्यांनी काय अवश्य करावा, ज्यांना आवड आहे त्यांनी करावा, यात काय तोटा नाही. फक्त बघून त्यांनी जातीवंत घ्याव्या, मग त्यात ती लॉस जात नाही. नाहीतर कोणाच तरी काहीतरी ऐकून जरी तुम्ही कशाला जरी घेत बसला तर त्यात काय फायदा येत नाही. म्हणजे जरी घेणार यांनी जातीवंत मेंढ्या घेतल्या, भले त्यांना थोड्या महाग लागू द्या, त्यांना पिल्ली होणाऱ्या मेंढ्या जर घेतल्या तर काय अडचण येत नाही. पिल्ली झाल्यानंतर पैसे होते. त्याला खाद्य काय घालता? खाद्य काय ह्याला आता पेंड, हे मका, गाजगावात, हे काय मोकळी सोडत नाही, 1 तासभर सोडत. शेवरी शेतातच असते. शिवरी आता ही आहे की मोकळी जाय. मेंढ्या किती आहेत त्या? मेंढ्या 7 आहेत त्या. मोठ्या 4, बकरा 1. म्हणजे मोठ्या मेंढ्या आमच्या 4च आहेत त्या. 7 मेंढ्यातून 6 लाखाचं उत्पन्न काढतात. 5 ते 6 लाख. हो, आरामशीर निघते. आता बाकीचे मेंढपाळ 50-60 पाळते तर त्यांना 2-3 लाख मिळते. तुम्हाला एवढं कसं काय मिळते? 3 मेंढ्या होत्या तेव्हा 5.5 लाख रुपये उत्पन्न झालं. 3 मेंढ्यावर 5.5 लाखाचं उत्पन्न. बाबूदा त्यांना एकच दिलं 2.5 लाख रुपयाला. नंतर इथं ह्याच्यात एक नेले गळेवाडी 3 लाख रुपयाला नेले. दुसरी एक दिली 90 ला. एवढ्या महाग जायचं काय खासियत आहे? ही माडगाळ जातीवंत असल्यामुळे ही महाग जाते त्या. जातीवंत माडगाळ असल्यामुळे. आणि साध्या ज्या आहेत त्या ती काय खटकाय मापात 8, 9, 10 कोण संभळ जे संभळणे आहे जेवण असं आहे.
तुमचं शिक्षण शिक्षण माझं 9वी झालं. तुम्ही नवी शिक्षणातून ह्याच्याकडे कसं काय आला ह्या व्यवसायाकडे? आपणाला जन्मल्यापासूनच नाद आहे मेंढराला.